भोंदूबाबा अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे रोजच समोर येत आहेत। सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये अशोक खरातच्या अटकेआधी संशयास्पद ड्रोननं गिरट्या घातल्याची माहिती गावकरी देत आहेत। मिरगावमधील संतोष शिंगे यांच्या घरावर ड्रोननं 3 वेळा गिरट्या घातल्या होत्या। ड्रोनचा पाठलाग करून जाब विचारण्यासाठी गेलेल्या हिंगे यांना नंतर अशोक खरातनं फोन केला आणि मी इंटरनॅशनल गॉड आणि क्लास 1 ऑफिसर असल्याचं सांगत सूचक इशारा दिला होता असा आरोप संतोष शिंगे यांनी केलाय। या संभाषणाची ऑडिओ क्लिपही समोर आली, त्यावरून खरात कशा पद्धतीने स्थानिकांवर दबाव टाकत होता हे दिसतं। मला खूप आनंद वाटला उलट साहेब त्याचा। नाही नाही त्या पोराने काहीतरी उलट सांगितलं सर, तर चीफ इंजिनियर वाज कॉलिंग टू मी वाज आस्किंग ऍक्च्युली आम्हाला कामात अडथळा आणल्यासारखं म्हटलं। अरे बाबा त्या कोण आहे? मग ते म्हणतो तू कसं विचारलं म्हटलं तुम्हाला? नाही मला ती शंका आली ना पाठी बघा, टीव्हीला पण बातमी आली, ती बातम्या होत्या। मला ती शंका आल्यामुळे आपण ते विचारलं तर पाहिजे ना नेमका कशाच आहे। ठीक आहे, तुझी गोष्ट लक्षात ठेव, नेहमी लक्षात ठेव। माझ्या घरापर्यंत येऊस तर मला लगेच कॅप्टन खरातचा फोन आला। असं काय दबाव होता त्या अधिकाऱ्यांवर किंवा त्या अधिकाऱ्यांचं असं काय कनेक्ट होतं का? लगेच काही मिनिटांमध्ये मला त्या अशोक खरातचा फोन आला। तो फोनवर मला म्हणे की बाबा तू आडवा येऊ नको। म्हटलं मी आडवा येतच नाही, रस्त्याचं काम होतंय। मला आनंद वाटला। मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा मला एक चुकीची माहिती मिळाली, मला तिथल्या ज्या कोणी सांगितलं असेल त्यांनी चुकीचं सांगितलं का संतोष आपल्या कामात आडवा येतोय। माझा आडवा येण्याचा हेतूच नव्हता, माझ्या घरावरून ड्रोन फिरलं म्हणून मी तिथं चौकशीसाठी गेलो होतो। तर या खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्याला जीवानिशी मारलं पाहिजे अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात। खरातच्या डोक्यात गोळी झाडून त्याला मारा असं कालीचरण महाराज यांनी म्हटलंय। तर खरातला मारून टाका, मोकळं व्हा, चर्चा सुद्धा नको असं संभाजी भिडेंनी म्हटलंय। दरम्यान खरातला भर चौकात सुया टोचून मारलं पाहिजे असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं। जिथं असली असतं त्याचीच नकल होत असते। नकली आहे याचा अर्थ असली आहेच, आणि जे हे नकली लोक आहेत यांच्यावर जर आरोप सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात त्यांच्या डोक्यात इथं गोळी मारली पाहिजे सरकारने। मग आसाराम बापू त्यातच आहेत, राम रहीम त्यामध्ये काय नाही। आरोप ज्यांचे सिद्ध झाले त्यांना भर रस्त्यात गोळी मारा। ते जेलमध्ये आहेत, त्यांना कुणी गोळी मारा। जेलमध्ये चांगले लोकही असू शकतात। अनुच्छेद कायद्यांचे इतक्या सगळ्या अनुच्छेदांमध्ये इतके छेद आहेत की खरे आरोपीही सुटतात आणि निर्दोष लोकही अटकतात। मारून टाकून मोकळं व्हावं, चर्चा सुद्धा होऊ नये। टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो, ऐकतो, किंवा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत, साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येते। याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य।